मग हेच पेपर फोडणार, ह्यांचेच कनेक्शन. मी पहिला नीटचा पेपर फुटला, बरोबर आहे, त्यावेळेला मी जर चुकत नसीन तर काहीतरी 25 लाख रुपये काहीतरी त्याची किंमत होती, बरोबर. आणि आत्ता जो फुटला त्याची 1.5 कोटी आहे. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आपल्याला. आणि हे सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत आणि कोणी कंट्रोल करत नाहीये. म्हणजे काय, म्हणजे सरकारमधले कोणी अडकलेत का त्याच्यामध्ये? लोक आहेत का कोणी ज्यांचा धंदा त्याच्यावरती अवलंबून आहे? मला या सगळ्या गोष्टींची उत्तर सरकारने द्यावीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनुषंगाने देखील अजूनही गोंधळ आहे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची ठरत नाहीये. विद्यार्थी, तुम्ही मला प्रश्न विचारताय का सांगताय? याच्यामध्ये काय सोल्युशन वाटतं, कशा पद्धतीने? मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे, बरं का. जे लोक तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी ह्या गोष्टी, तज्ज्ञ आहेत ना एवढे, तज्ज्ञांची काय कमतरता आहे का? परंतु प्रश्न असा आहे ना सरकारचा, की सगळं आम्हालाच कळतं. यातनं ज्या दिवशी सरकार बाहेर येईल आणि ज्या दिवशी तज्ज्ञांशी ज्याला चर्चा करून त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन येईल तेव्हाच होईल ना, त्याशिवाय कसं होईल? आता ते नीलकंठीने आणले तर मला माहित आहे ते काय करणार आहेत. काल मोहन भागवतांनी पण तरुणांशी संवाद साधला. एका बाजूला उशीर झाला. साहेब, त्यांनी जैनजींसोबत संवाद साधला मोहन भागवत आणि ते म्हटलं की डोळे दाखवून उशीर झाला. महाराष्ट्रात सुद्धा कुठे असेल किंवा शालांत असेल, याच्या विरोधात आज विद्यार्थ्यांचे आंदोलन नाशिकमध्ये सुरू आहे. तर याबाबत आणि त्यांनी दादा भुसेंचं आंदोलन म्हटलं, महाराष्ट्र नाही, मला असं वाटतं मी आता एवढं सगळं बोलल्यानंतर हा काय प्रश्न आला? शिक्षण व्यवस्थेमध्येच जो गोंधळ आहे तो सुधारला पाहिजे ना. आज नाशिकमध्ये सुरू आहे, उद्या अजून ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी. प्रश्न असा आहे की हे काय म्हणतायत ती मुलं, हे आपण समजून घेणार आहोत का? त्यांना, त्यांच्या आई वडिलांना काय प्रकारचा त्रास होतोय, मानसिक होतोय, आर्थिक होतोय, सर्वच बाजूनी होतोय, तो आपण समजून घेणार आहोत का? काय ही मुलं उगा त्या मोबाईलवरती ज्यावेळेला ती मुलं बघतात ना, जग ज्यावेळेला पाहतात त्यावेळेला मला सांगा कोण राहील इथे? मी परवा दिवशीचा आकडा वाचून दाखवला ना, किती मुलं गेली बाहेर. 5 लाख कोटीच्या वरती आपल्या देशामधले पालक हे 5 लाख कोटी मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवत आहेत. म्हणजे 5 लाख कोटी देशाच्या बाहेर गेले पैसे. 5 लाख कोटी कशाला म्हणतात? या विद्यार्थ्यांचं काय, म्हणजे याचं काय आहे? इथे सरकारमधले असलेल्या मंत्र्यांची मुलं बाहेर शिकतायत. म्हणजे ज्यांचा आता राजीनामा घेतला, कोणते धर्मेंद्र प्रधान, त्यांची मुलगी बाहेर परदेशात शिकतेय. धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीचा जर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास नसेल, बाकीच्या मुलांचं काय घेऊन बसलो आपण? आता काही इथे भाजप, प्रश्न असा आहे होर्डिंगमुळे कोणी बरोबर येत नाही हो. हे ते सगळा जुना माल बाहेर काढतात. आता काय होणार नाही. बुन से गई वो हौद से नहीं आती. काँग्रेसने सुनेत्रा नाही, मुख्यमंत्र्यांबाबत असं आरोप केला. मला चला, कालच्या बैठकीमध्ये आपण एसआयआरच्या मुद्द्यावर पण मार्गदर्शन केलं. एकूण जे एसआयआरची कार्यप्रणाली चालू आहे देशामध्ये काय? नाही, मला अनेक ठिकाणी मला एसआयआरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाची लोक फिरत आहेत. का फिरत आहेत? घराघरामध्ये त्यांची लोक का जात आहेत? माणसं बघून तुम्हाला कापायची आहेत का? ही कुठची प्रथा सुरू केली मला समजलं नाही. मला जे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं, जे त्यांनी बिहारमध्ये केलं, तेच येथे महाराष्ट्रामध्ये करायचं चाललंय. आमच्या लोकांना सतर्क व्हायला सांगितलेलं आहे. 3 वर्ष आहेत निवडणुकांना. अशी काही ते यादी जे कन्फर्म करू शकत नाहीत ती. अशी काय माणसांना तुम्ही डिलीट करू शकत नाही. पण कशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत त्यांच्या, ते तुम्हाला लक्षात येतं. आणि हे कशा प्रकारच्या निवडणुका कसे जिंकतात हेही तुमच्या लक्षात येतं. सगळा फ्रॉड आहे अख्खा. हे मी आज नाही बोलतोय, मी 2017 पासून बोलतोय. मी
ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना आज कळतंय. चला, कालपासून तर नाशिकमधल्या खड्ड्यांची परिस्थिती आपण बघतोय. उशिरा आलास ना, उशिरा आलास ना. चला भेटतो. कशा आहात?